काय नाव आपलं? सविता शिशिराव आणि कुठून आलात तुम्ही? लातूर. नागपूर. त्रास काय होता तुम्हाला? मला अंगे आहेत होत्या पायाला डाव्या कमरेपासून. कमरेपासून पायामध्ये फार वेदना होती. केव्हापासून होती ती? 2-2.5 वर्ष झाली. 2 ते 2.5 वर्ष. बरं. तर याच्यासाठी काही गोळ्या वगैरे औषध वगैरे तो? दाखलीच्या हाडाच्या डॉक्टरला गोळ्या औषधं चालत होते. बरं. तर गोळ्या औषधांनी काही फायदा झाला होता का तितका? गोळ्या औषध घेईन तेवढे परत राहते. बरं. तात्पुरता आराम व्हायचा, नंतर अजून तसं ना तसंच. बरं. माझ्याकडे तुम्ही केव्हा आले ते लास्ट टाईमला? जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. जे तुमचं जे आपण एक्सरे जे बघितलं होतं L4 आणि L5 मध्ये जे आहे तर थोडंसं जे आहे तर गॅप कमी झाला होता. त्याच्यामध्ये जे आहे तर गादी बाहेर सरकून नस दबत होती. सायटिकाचा जे प्रॉब्लेम असतो ना ते त्रास होता तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्हाला चालण्यामध्ये पण फार वेदना होती. म्हणजे तुम्ही किती टाईम चालू शकत होता समजा पहिले ट्रीटमेंट करण्याच्या? 2 मिनिट घेतल्याच्या अगोदर 2 मिनिटं सुद्धा चालणं होत नव्हतं. बरं. मग ट्रीटमेंट घेतल्यानंतर मग आता चालता येतं 10 मिनिटं. 10. बरं. मागच्या वेळेस केव्हा आले होते म्हटले तुम्ही? जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. बरं. तर जानेवारीच्या त्याच्यामध्ये किती फायदा झाला होता पहिल्या वेळेसमध्ये? 50-60% झालं. 60% झाला होता. बरं. तर ट्रीटमेंट कसा वाटला तुम्हाला? चांगलं. बरं. तर याच्यासाठी काही आम्ही असं गोळ्या औषध असं काही पण दिलं तुम्हाला? नाही. तुम्ही काही बोलू इच्छिता सर? काही आम्हाला समाधान आहे. हां. ट्रीटमेंट आम्ही वाचली गडहिंग्लजमधून बरोबर. आणि निर्णय घेतला तुमच्याकडे जाऊ म्हणून. बरोबर. 2-2.5 वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो. बरोबर. गोळ्या हे ते पण त्यानं तेवढ्या पुरतं फक्त फरक वाटत होता. बरोबर. बरोबर. नंतर तुमच्या ॲडव्हर्टाईजमुळे आम्ही आलो तर पहिल्या वेळेसच आम्हाला 50-60% फरक वाढला. बरोबर. बरोबर. आणि दुसऱ्या वेळेस आल्यानंतर आज इथून पुढचा फरक तो कमी समजेल होऊन आता ते जाईल. 8 दिवसामध्ये आपल्याला समजेल का आता त्रास संपून जाईल का अजून एखादी करण्याची आवश्यकता पडेल. काही व्यायामामध्ये पण ते कमी होऊ शकतो. असं आवश्यकच नाही करावेच लागेल. हो. ते आपल्या सर्व शरीरावर अवलंबून आहे. ड्युरेशन आपण ठरवू शकत नाही. ते आपलं शरीर ठरवणार आहे. बरोबर ना? चला धन्यवाद.